छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी फेटाळले। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत आत्महत्याच्या मुद्द्यावर सरकारला जबाबदार ठरले। तसेच बागेश्वर बाबांवर टीका करत धर्माच्या नावावर राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। मला असं वाटतं काल या विषयावर सुस्पष्टपणे भूमिका मांडली गेली आहे आणि ज्या अर्थी देवेंद्रजी फडणवीस म्हटले भेट झाली नाही आणि देवेंद्रजी फडणवीस किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं असेल तर त्यांना चोरून लपून भेटण्याची काही आवश्यकता नाही। राजरोसपणे भेटले तरी मला असं वाटत नाही की काही गोष्टी त्याच्यातून काही होणार आहे। म्हणजे त्याच्यातून चोरून लपून उद्धवजी ठाकरे आणि ठाकरे तर कधीच असे चोरून लपून भेटणार नाही, एवढं मी तुम्हाला शुअरिटीने सांगतो। त्यामुळे अशा भेटीच्या बातम्याला कोणताही अर्थ नाही। परभणीचे खासदार संजय जाधव त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे संजय जाधव, परंतु संजय जाधवांनी शिवसेना भवनात त्या बैठकीला दांडी मारली। दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिलाय असं म्हणाले। असं काही नाही, मी त्या बैठकीत होतो। संजय जाधव नव्हते, त्यांनी तशा पद्धतीनं फोन करून मला स्वतःला कळवलेलं। कोणाचं तरी लग्न हळदीचा कार्यक्रम म्हणून मी येऊ शकत नाही, समजा नसेल आले तरी त्याच्यामुळे लगेच शितावून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही। त्यांनी शिवसेनेसोबत असल्याचं सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे। अशा चर्चा शिवसेना सोडण्याच्या खासदारांच्या विषयी मागच्या 2 वर्षापासून निवडून आल्यापासून सतत येत असतात। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही होईल। आता राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे, कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, व्हावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि सरसकट सातबारा कोरा करावा अशा प्रकारची भावना आहे। 1 लाख 2 लाख 5 लाख 3 लाख 4 लाख 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे। उगाच मलम लावून काही होणार नाही, संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावीत। राज्यातल्या आपल्या लाडक्या बहिणींकडून सरकारने 11 कोटींची वसुली केली अशी माहिती समजली। हे लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही। तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा। पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत। मार्केट यार्ड परिसरात कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगली। आता ऑफ सीझन मध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी एक विषय दिलाय असं सदावर्ते म्हटले की सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहेत, तर प्रताप सरनाईकाच्या भूमिकेला शिवसेनेतून कोणाचं समर्थन आहे असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला। मला नाही कळलं राज ठाकरे बॅकफूट वगैरे काय, मराठीची भूमिका मांडलेली योग्य भूमिका असं मला तरी वाटतं। बाकी मला त्याच्यातलं काही डिटेल्समध्ये मला माहिती नाही, परंतु मराठी यावं ही भावना जी सरनाईकांनी व्यक्त केली ती भावना योग्य भावना आहे। महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा तीच भावना आहे। ती जर सरकारच्या माध्यमातून प्रताप सरनाईक व्यक्त करत असेल तर मला असं वाटत नाही त्यात कोणाला पोट दुखलं पाहिजे। विखे पाटील असं म्हणतात की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्यात उतरवले। आत्ता किती ठिकाणी टँकर चालू आहे जरा विखे पाटलांनी स्पष्ट करावे। पाऊस चांगला झालेला असतानाही टँकर चालू आहे या महाराष्ट्रात। आम्हाला फोन येतात गावोगावून तहसीलदाराकडे फाईल पडलेली म्हणून। त्याच्यामुळं आता ही चापलुसी आहे की देवेंद्र फडणवीसांमुळे असं झालं असं मला असं वाटतं, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज 3 आत्महत्या मराठवाड्यात घडतात। या सगळ्या सिंचनाच्या प्रश्नामुळेच निर्माण झालेल्या आहे। त्यामुळे विखे पाटलाच्या भागाचं किंवा कारखान्याचं सिंचन वाढलं असेल म्हणून महाराष्ट्राचं वाढलं असं समजण्याची गरज नाही। आकडेवारी धक्कादायक आहे। छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यामुळे 3 महिन्यात 297 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना घडल्या।
मुद्दा तोच आहे ना, शेतकऱ्यांची आत्महत्या का करतायत? जर शेतकरी सुखी असेल, समाधानी असेल, सिंचनाची व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या का करावी? त्यामुळं आज गारपीट झाली, मागच्या काळात दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट, वादळ, वारं सातत्यानं शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. नैसर्गिक आज समतोल झालेला आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, त्याच्यामुळे तो आत्महत्येकडे वळला जातोय. आणि म्हणून जे विखे पाटील बोलले, मला असं वाटतं हे काही कुठं घडलेलं नाही. तर शिवाजी कोण होता या पुस्तकावर सुद्धा वाद चालू आहे. या वाद निर्माण करणारे आमदार संजय गायकवाडांना मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिली आहे. तर 40 वर्षानंतर जुना वाद उकरून काढण्याची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गायकवाडांचे कान टोचले. मात्र शिवगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. हे पहा, खरं तर अशा प्रकाशकाला शिव्या देणं हे चूक आहे. पुस्तक प्रकाशित कधी झालेलं आणि त्याचं खरं तर त्याचे 4 पानं उघडून वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्यात चांगलंच लिहिलेलं आहे, काय वाईट थोडी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे संजय गायकवाडांनी पुस्तकाचं फक्त कव्हर पेज वाचण्यापेक्षा जर पुस्तक पूर्ण वाचलं असतं तर मला असं वाटत नाही त्यांना प्रकाशकाला अशा पद्धतीत धमकीचा फोन करा असं वाटलं असतं. पण प्रकाशकांनाही मला असं वाटतं गुन्हा दाखल होण्याची भूमिका ठेवावी. फार मोर्चे बांगडीत प्रकाशकांसारखे